नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते थोडंसं वेगळं चिकन क्रीमी। त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। आपण इथे बोनलेस चिकन घेतले साधारण 400 ग्रॅम, ते आपण घेऊया। त्याला आपण एक 6 टेबलस्पून दही लावतोय। त्यानंतर 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर, 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स, 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट आणि मीठ चवीप्रमाणे। थोडंसं मीठ आपण कमी घालतोय कारण आपण चीज वापरणार आहोत। हे सगळं व्यवस्थित लावायचं आहे। हे तुम्ही 1 तास अगोदर लावून ठेवलं तरी चालतं। आता आपण लगेच करणार आहोत। जेवढं मॅरिनेशन चिकन कराल तेवढं ते चिकन छान लागतं। आणि आपण ही थोडीशी ड्राय रेसिपी करणार आहोत। आता आपण तेल घेऊया, गॅस सुरू करूया। साधारण 3 टेबलस्पून तेल। हे थोडं ऑइली असतं, थोडंसंच तेल तापून द्यायचं, पूर्ण नाही तापून द्यायचं। आपण ह्यात हे मॅरिनेशन केलेली चिकन घालूया। तुम्ही मला प्रश्न विचारला ह्यावेळेला की ताई आम्ही म्हणे दरवेळेला आपण जे तंदूर करतो किंवा आता चिकनला आपण दही लावले, ते दही आपण लावल्यावरती आपण जेव्हा चिकन शिजायला घेतो तेव्हा ते दही फाटतं। तर आपण काय करायचं, दही ते छान घुसळून घ्यायचं। बॉसमध्ये करा, नाहीतर मग मिक्सरला फटकन फिरवून घ्या आणि मगच ते चिकनला लावा की तुमचं ते दही जे आहे ते फाटत नाही। हे मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यावर झाकण द्यायचंय आणि एक 5 ते 10 मिनिटं शिजून द्यायचंय। आणि बोनलेस चिकन असल्यामुळे आणि दही लावल्यामुळे तुमचं चिकन लवकर शिजणार आहे। बघूया झालंय का? चिकन पूर्ण ड्राय झालंय छानपैकी। आता ह्यात आपण ना गॅस बंद करूया आणि थोडंसं चीज घालूया की त्याची एक मजा वेगळीच असते। म्हणून आपण थोडंसं मीठ कमी घातलं होतं। साधारण 1 चीज तुम्ही ग्रेट करून घ्या आणि छान असं जरासं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करूनच करा, नाहीतर काय होतं चीज असं लागतं लगेच खाली। म्हणून आपण सुरुवातीपासून घातलं नाही, असं छान असं मेल्ट होताना दिसते ते। आता आपण एका डिशमध्ये काढूया ते। दह्याचं सगळं तेल सुटलेलं आहे ते। जर तुम्ही म्हणाल की काय हे एवढं मोठं तेल घातलंय, आणि आता ह्याच्यावर कोथिंबीर नाही, ह्याच्यावर आपण घालूया चिली फ्लेक्स म्हणतात किंवा ह्याला पेप्रिका म्हणतात। छान असं क्रीमी चिकन तयार आहे। मला भूक लागलेली आहे, मी डाएट वगैरे अशाला सगळं सोडून देते। तुम्ही पटकन सबस्क्राईब केलेलं आहे कुठे? बरोबर, इंडिया फूड नेटवर्कला। आणि अशाच काही छान छान रेसिपीज तुम्ही मला सांगत नाही तर पटकन सांगा, फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।